तुम्हा सर्वांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आमच्याकडे भोगीची भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी असा मेनू आहे. तुमच्याकडे काय केलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ह्या ऋतूमध्ये थंडी जास्त असल्यामुळे आयुर्वेदानुसार आपल्या आहारात उष्ण प्रकृतीची बाजरीची भाकरी अवश्य सेवन केली पाहिजे. स्निग्ध आणि उष्ण पदार्थांचे सेवन करावे असा सुद्धा उल्लेख आयुर्वेदामध्ये ह्या थंडीच्या ऋतुचर्येमध्ये आलेला आहे. त्याला शिशिर ऋतुचर्या किंवा हेमंत ऋतुचर्या असं आयुर्वेदामध्ये संबोधलं आहे. तर तिळागुळाचे लाडू नक्कीच खाल्ले पाहिजे. आपले पूर्वज किंवा ऋषीमुनी इतके हुशार होते ना की त्यांनी कोणत्या ऋतूमध्ये काय खावे याची सणावारांसोबत सांगड घालून दिली आणि संक्रांत सणाला तिळगुळ खाण्याची प्रथा आपल्याला घालून दिली. म्हणूनच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलं आहे. तर बघा मस्तपैकी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी असं ताट तयार आहे. वा वा वा, काय सुंदर चव आहे. चला तर मग या जेवायला. आणि हां, सोबत ऊस पण नक्की खा बरं का. बाय बाय.